इगतपुरी तालुक्यातील 100% आदिवासी गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित बारावकर यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटलं आहे की इगतपुरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत प्रत्येक गावात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रत्येक नागरिकांच्या घरात नळाद्वारे पाणी मिळावं म्हणून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अब्जोवधी रुपयांचा निधी उपलब्ध प्राप्त झाला होता। मात्र या योजनेच्या कामाची मुदत संपूनही एकही योजना पूर्ण झाली नाहीये। तालुक्यात सुरू असलेल्या जल मिशनच्या सर्व योजना अर्धवट असून या योजनेद्वारे अधिकारी आणि ठेकेदारांनी या योजनेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय आणि याचा फटका मार्च ते जून महिन्यात तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यावरील महिलांवर पाण्याच्या एका हंड्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते, तर खेळण्या बागडण्याच्या आणि शिकण्याच्या वयात लहान मुलींनाही पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। या सर्व प्रकाराला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल या जबाबदार असून जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल। तसेच तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांची सुद्धा येथे 3:13 वाजले असून अजून काम पूर्ण झाल्याचा कुठेही पत्ता दिसत नाहीये। जलजीवन योजना फक्त कागदावरच दिसत असून या योजनेचा निधी अधिकारी आणि ठेकेदारांनी परस्पर लाटल्याचं दिसून येते। म्हणून जलजीवन मिशनच्या अर्धवट ठेवणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। या प्रसंगी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव, राज्य कार्याध्यक्ष राजू गांगळ, सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा, संपर्क प्रमुख दौलत मेमाणे, प्रसिद्धी प्रमुख आकाश भले, मोहन खाडे, संतोष आगलवे, गोविंद भले, मच्छिंद्र गांगड, वाकीचे सरपंच संदीप कुंदे, विनोद डमाळे उपस्थित होते। केंद्र सरकारने जल जीवन नावाची जी योजना आहे ती गावोगावी प्रत्येक घरातील कुटुंबाला पाणी मिळावं, प्रत्येक घरात नळ मिळावं ही सुविधा करण्यासाठी ती योजना चालू केली। परंतु आता वर्ष होऊन गेलं, त्या योजनेची मुदत संपून गेली, पण अद्यापही ती योजना पूर्ण झाली नाही। फक्त कागदावरती ती राबवण्यात आलेली आहे। ती अपूर्ण योजना असल्यामुळं प्रत्येक गावातील आजूबाजूच्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। त्यामुळे त्या योजनेची चौकशी करावी, त्या योजनेवर कारवाई करावी, जेणेकरून आज उन्हाळा आता पावसाळा सुरू होईल तरीही आज कोणत्याही बांधवांना पाणी पिण्याची व्यवस्था नसल्यामुळं अजूनही ग्रामपंचायतनी किंवा पंचायत BDOनी टँकर चालू केले नाही आणि याला सर्व जबाबदार जिल्हा परिषद CO आशिमा मित्तल मॅडम असून त्यांच्याविरुद्ध आम्ही लवकरच हंडा मोर्चा काढणार आहे CO ऑफिसवरती आणि आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, तात्काळ या योजनेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावे ही मागणी केली आम्ही। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी शांताराम भांगे, इगतपुरी।